नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. चला आज परत अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. तर हे बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल काय आहे ते. चला आपण ओपन करूया. हे बघा, बॅग आलेली आहे याच्यात. आपण ओपन करून बघूया कसं आहे. जड आहे चांगलंच. हे बघा, हे बघा फोटोमध्ये दाखवले तसंच आहे हो ना. तर सगळेच जण वापरू शकता, लेडीज पण आणि जेंट्स सुद्धा. ओके, आणि आता हे कसं वापरायचे, जे आतमध्ये काही आहे का. तर हे बघा, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन पेपर आलेला आहे. तर यात बघूया आपण. तर हे हीट पॅक म्हणून पण वापरू शकता आणि कोल्ड पॅक म्हणून पण वापरू शकता. तर हे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे 1 मिनिटासाठी, आणि गरज वाटली तर 30 सेकंद अजून ठेवायचं आहे. पण 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ गरम करायचं नाही, 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही. तर असं त्यांनी यात दिलेलं आहे. आणि तुम्हाला जर कोल्ड पॅक म्हणून वापरायचं असेल तर फ्रीझरमध्ये ठेवायचे, आणि हे एका प्लॅस्टिक बॅगमध्ये रॅप करून ठेवायचे. डायरेक्ट असं ठेवायचं नाही. ओके, तर ते 1 ते 3 तासासाठी ठेवायचं आहे. ओके, तर आणि त्यानंतर तुम्ही कोल्ड पॅक म्हणून वापरू शकता. तर काळजी घ्यायची, हे डायरेक्ट असं ठेवायचं नाही. मायक्रोवेव्हमध्ये ठेवताना सुद्धा म्हणजे फूड वगैरे नको. जी प्लेट आहे त्यावरती तुम्ही जर ठेवणार असाल तर त्यामध्ये काही फूड नको आहे. म्हणजे काय भाजीचं वगैरे अशी भरलेली आहे तुमची मायक्रोवेव्हची प्लेट वगैरे, तर जर खराब असेल तर तुम्ही ती क्लीन करून घ्या आणि मग त्यावरती ठेवा. नाहीतर दुसरी प्लेट घ्या, मायक्रोवेव्ह मध्ये जी यूज होत असेल ती घ्या आणि त्यावरती ही ठेवा, आणि मग 1 मिनिटासाठी गरम करा. फूड बरोबर ठेवायचं नाही. ओके, मायक्रोवेव्ह मध्ये. आणि मग हे तुम्ही वापरू शकता. आणि याच्यात क्ले आहेत, वाळू. बघा, इथे लिहिलेलं आहे हीट इन मायक्रोवेव्ह आणि कूल इन फ्रीझर. बॉक्सवरती दिसलं का. हॉट करून पण वापरू शकता आणि कोल्ड करून पण वापरू शकता. आणि तुम्हाला जर वापर करायचा नसेल तर या बॅगमध्ये घालून स्टोर करून ठेवायची. ओके, लेव्हेंडर सेंट, आणि याचा जो फ्लेवर आहे ना, लेव्हेंडर सेंट आहे याच्यात. वास येतोय लेव्हेंडरचा याच्यामध्ये जे पण घातलंय ना. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की क्ले बीड्स आहेत, असे बॉल्स आहेत मातीचे. 95%, आणि मग लेव्हेंडर आहे यात सीड्स 5%. लेव्हेंडर सीड्स 5% आणि 95% क्ले बीड्स याच्यात. ओके,
ती हॉट करायची आणि नंतर मग 10 मिनिटासाठी तुम्ही असे ठेवू शकता त्यावरती, मानेवरती, शोल्डरवरती. ओके, हे बघा नेक आणि शोल्डर. तर हा जो पार्ट आहे हा नेकचा आहे आणि हा शोल्डरचा आहे. तर आता हे तुम्हाला घेऊन दाखवते. हे बघा, हे असं दिसलं का? आता पाठीमागून दाखवू का तुम्हाला? हे बघा, हे असं आहे. बरोबर ठेवलं का मी? हे बघा, दिसतंय का तुम्हाला? हे असं आहे. पूर्ण नेकला पण बसते आणि शोल्डरला पण बसतं हे. ओके, तर तुम्हाला म्हणजे तुमची जर मान दुखत असेल, शोल्डर दुखत असेल, तर त्यासाठी हे उपयोगाचं आहे. आणि खूप पूर्वीचं तुमचं दुखणं असेल तर त्यासाठी हॉट पॅक चांगला. आणि तुमची इंजुरी वगैरे झाली सडनली, म्हणजे तुम्हाला ऑपरेशन वगैरे झालं, तर इंजुरी वगैरे झाली तर मग कोल्ड पॅक. पण वर्षानुवर्षाचं दुखणं आहे चालू, तर त्यासाठी हॉट पॅक. म्हणजे स्टिफ झाले यातले मसल्स, टाईट झाले, तर मग गरम जर तुम्ही लावला पॅक तर ते रिलीज होतात. ओके, मसल्स. तर टाईट झाले असतील तुमचे मसल वगैरे, तर त्यासाठी हॉट पॅक लावा, म्हणजे तुम्हाला त्याने आराम मिळेल. तर आता आवडलं का? हे असं आहे, छान वाटतंय मला हे. आता वापरल्यानंतर कळेल. आवडलं का तुम्हाला हे? आवडलं? हे बघा, वाटतं तर छान. इथे ठेवूया. कसं वाटलं तुम्हाला हे नेक आणि शोल्डरचं पॅक, कोल्ड आणि हॉट पॅक? आवडलं तुम्हाला हे? आणि एक जेलचं येतं, त्याच्यात एक असं जेल असतं, तर आमच्याकडे ते होतं. माहिती नाही नंतर थोडंसं त्याला असं कट गेला, कसा गेला माहिती नाही. फ्रीजरमधून काढल्यानंतर दिसलं, आणि म्हणजे ते बहुतेक ठेवून झालं असेल, माहिती नाही, फ्रीजरमध्ये. त्यातनं मग तो असं जेल बाहेर पडायला लागला. तर हे क्ले बीड्स आहे, हे चांगलं आहे. मग त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रकारचे येतात हॉट पॅक आणि कोल्ड पॅक. तर असं हे अमेरिकेत वेगवेगळे मिळतात. भारतामध्ये कसे मिळतात का असेच? भारतातही मिळत असतील असेच. आणि जे लोक कॉम्प्युटरवर बसतात, कॉम्प्युटरवर नाही बसत, म्हणजे चेअरवरती बसून कॉम्प्युटरचं काम करतात आणि त्यांचे शोल्डर, नेक दुखत असते, हो की नाही? बैठी बैठी कामं करणाऱ्यांची. तर हे त्यांच्यासाठी छान आहे, उपयोगाचं, हो ना? तर कसं वाटलं तुम्हाला हे, आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.